ही जी ढमक असा, ही सगळी ढमक त्यांनी कोणाच्या जीवार केली? सगळ्या तुमच्या आमच्या जीवार केली असा. ताका लागून आमच्या सगळ्यांचेर ही जबाबदारी असा की चडांत चड मतां दिवन आम्ही भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराक हरोवन गजानन गडेकराक निवडून हाडटले. ह्यासाठी आमकां अहोरात्र प्रयत्न करचो पडटलो. तुमच्या सगळ्यांचे स्वागत. आणि हांव इतलेंच सांगता की सर तुमच्या पुढच्या वाटचालीत आमच्या ह्याच्यापेक्षा तुमकां सपोर्ट आसतलो. आणि इतलेंच आपण दोन शब्द दिल्या बद्दल थँक्यू. कोपरापासून नमस्कार करता, कारण ही उपस्थिती म्हणजे भविष्यात गजाची ही विजय झालो हे तुम्ही दाखवून दिल्या. पहिली सांगले त्यांनी कमी वेळात अटक म्हणून भाषण करचं ना काय आयज उलोवंक शकना. सन्मानित व्यासपीठ आणि आजचो जो मिशन फॉर लोकल हो उमेदवार श्री गजानन गडेकर याच्या समर्थनार्थ तुम्ही जमलेले आणि आज आम्ही नॉमिनेशन म्हणजे अर्ज भरपाक आणि तुम्ही उपस्थित सगळ्यांचे परत एकदा स्वागत करता. हांव एकच तुमकां सांगूंक सोदता, ही जी निवडणूक आसा ही पेडणेकरांच्या स्वाभिमानाची आसा आणि ही 25वी जिल्हा परिषद निवडणूक गजीत जर निवडून दिल्या तर तुम्ही इतिहासात जाताले. तुम्ही याचे कारण किती एकच सांगता, कारण तुम्ही तुमच्या भुरग्यांचे भविष्य जर घडयतले तर हो मणी जिंकूंक जावो. कितकेशे लोक इले हय भायरसून इले आनी काय ते गेले, तुमचो मनीस खंय आहा? फाल्यां आमकां मात्र मगे परत विचारू नका तुम्ही आमच्या दारा गेल्यात काय केल्यात. आमकां संधी दिया आणि विचारा. माझी टॅक्सी ना एअरपोर्टार, माझे कांयच ना. हे टॅक्सी भाव हांव उलो मारता, माझी टॅक्सी ना काय ना. तुमचे खातीर हे व्यासपीठार चडलो. तुमच्या घरात दिवाळी दसरो आनंदीत जावंक जावो. जबाबदार टॅक्सी भाव आसतलो, त्याची बाय हसतली, त्याची भुरगी हसतली, त्यांना खऱ्या अर्थान पेडणेकार हसतले. हे म्हाका आज सांगपाचें आसा. म्हाका भाशण करपाची गरज ना. तुम्ही काय करू शकता, कोण तुमकां आडावंक शकना. काही लोक सांगतात मी येतलो आसले मगे येतय म्हाका काय रे कोणाक भियाता. मी जर पुढे येतय एक पेडणेकार तर तुम्ही कित्याक फाटी रावता? या साथी येते का? तुमच्या मनीस आहात. टॅक्सी भावातलो एक मनीस आहा. फाल्यां हो थंय आज जर जिंकून दिल्या तर हो मतदारसंघ मोपा एअरपोर्टाच्या कक्षेत येता हेचे नेतृत्व करतलो. आणि कशें करतो ना आम्ही पळयतले, आम्ही धरतले काना, आम्ही विचारतले, आम्ही लोकांक जमवून हाडले. तू हे बस आणि करून घे. आणि काही विषय येतात पक्ष जावं हे जावं गरज ना. सालेली सारख्या भागात तुम्ही फाटी बघल्या, लोकांनी क्रांती केली, दाखवून दिला. आम्ही लोकां पुढे कोण नो शाणे. आम्ही या लोकशाहीत तुम्ही सगळी जर उठल्या तर नाही तर हय करू शकता. हे लक्षात दवरा. हिरकर्णी नाव तुम्ही ऐकलेलं असताना गडार गेली तेव्हा लक्षात आहात जाल्यार इतिहास बघा. जेव्हा तर रात झाली, गडाचे दरवाजे बंद झाले, तेव्हा हिरकर्णी ह्या विचारात हाडून ना आता दरवाजे बंद झाले, निदाया वाड्या काय बांगड्या होते कडी खाव्या निदाया असं तिला म्हटला काय ना. जिद्द केली आणि गड अख्खो उतारलो. केदो गडाचो तड असलो मग ती उतारता जाल्यार तुम्ही इतकी रणरागिणी आहात हे दाखवून दिताल्यात. आणि फाल्यां येता ते 20 तारखेक मी जास्त मुद्द्यार ना ह्या तुम्ही दाखवून दिताल्यात ही अपेक्षा बाळगता. आणि आज मुद्दम नमूद करता माझो चुलत मेवणो पिट्यार जालो. माझी बायलाय हय आसा, लोकां म्हजे मी आसय, पण मी थंय पावंक शकना. हे म्हाका दुःख आसा, पण म्हाका पेडणेकारा खातीर हय मी उबो रावलो. हेची मात्र तुम्ही वाया घालवूंक दिवं नाका. जय हिंद, जय गोमंतक. गजानन उर्फ गजी गडेकर यांना येत्या ते 20 तारखेक तुम्ही सगळ्यांनी भरघोस मतांनी निवडून हाडचे आणि त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीक शुभेच्छा दिता आमच्या आसापूर गावच्या वतीन. आणि खास करून
आमचे जे इसवटी देवस्थान आसा ते आम्ही सगळे 100% आम्ही त्याला सपोर्ट केलेले आसा आणि आमचे मिशन फॉर लोकल पेडणेचे संस्थापक अध्यक्ष राजन कोरगांवकर एका सुद्धा आमचे भावी पेडणेचे उमेदवार म्हणून जाहीर करूया आणि त्यांना आम्ही फुडल्या वाटचालीक शुभेच्छा दिवया. म्हाका हांगासर बोलावून दिल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे धन्यवाद. हांगा येयल्याबद्दल खूप खूप खुशी जाता. एक्चुअली हांगा पळोवपाक गेले म्हाका दिसता बायलां चड आसात आनी ह्या बायलांक लागून एक जोरदार ताळयो जावच्यो. हांव सगळ्यांच्या मनाक हादरसून तुमकां धन्यवाद दिता तुमी हांगा येयल्या बद्दल आनी असोच तुमचो सपोर्ट फुडें आसचो. आमचो आज गजानन गडेकर तुमी दाखयला कित्याक आज तेजो विजय जाल्लो आसा ऑलरेडी आनी आमी ताका आज कॉंग्रेच्युलेशन करया सगळीं जाणां. कारण होच आमचो कॅन्डिडेट आसा तो फुडें आमकां कसो साथ दितलो हे आमकां सगळ्यांक कळून चुकलेलें आसा. कारण तुमची उपस्थिती इतली आसा की आमचो विजय नक्की फळलेलो आसा. आमी इन एडवान्स ताका कॉंग्रेच्युलेशन्स करया कारण आज तुम्ही सगळ्यांनी हांगा येवन दाखयलें आसा आनी तुमचो कितलो सपोर्ट आसा आनी असो तुमचो सती सपोर्ट आसचो. धन्यवाद. नमस्कार. तसेच देवी भगवतीक आणि आमच्या कमळेश्वराक नमन. खरं म्हणजे तुमची उपस्थिती इतल्या शॉर्ट पिरियडात तुम्ही दाखवली. खरं म्हणजे तुमचे मनापासून परत काळजांचा नमस्कार करता. मिशन फॉर लोकल कितें पेडण्याची आयडेंटिटी तुम्ही आज जपल्याबद्दल तुमकां सगळ्यांक परत एकदा धन्यवाद. आयज जो आमचो दीस आसा तो कितें आसा बरो दीस आसा. आमी एक आमचे अधिकृत जो उमेदवार आसा त्याच्यासाठी फॉर्म भरपाचो दीस आसा. फॉर्म भरपाचो जर इतली अलर्ट गर्दी जाल्यार मतदान म्हाका दिसता बऱ्याच मेजॉरिटीन जातली आशा. आता पयलेच फावटी आमी एक इंडिपेंडंट कॅन्डिडेट पेडण्यान तोरशे गांवांत म्हणजे तोरशे कॉन्स्टिट्युन्सीन दिलेलो आसा. तुमकां प्रश्न पडलो आसलो इंडिपेंडंट कित्याक. इंडिपेंडंट म्हणजे आमच्या पेडणेकरांची आयडेंटिटी. मिशन फॉर लोकल ही आम्ही एक संघटना केली की आमची पेडण्याचे एक अस्तित्व आसा दाखोवपा खातीर. आता इंडिपेंडंट कॅन्डिडेट घेवपाचे कारण आसा. पहिली गोष्ट म्हणजे जर पक्षाक जर आम्ही दवरप जाल्यार प्रश्न कितें जाता फाल्यां एअरपोर्ट थंय गेलो तिचे आंदोलन केलें जाल्यार पक्ष प्रमुख कितें जाता हे करनाका ते करनाका. पण पेडण्याचे प्रॉब्लेम आमच्या पेडणेकरांक खबर आसा. जर इंडिपेंडंट जर आमी आसत जाल्यार आमचो जो उमेदवार आसा तो धडक ते विशयाचेर बोलांक शकता. ताका तसले आडकाठी येवची ना आनी ताका लागून आमकां इंडिपेंडंट दवरपाची गरज आहे. आयज खरं म्हणजे टायम कमी आसा. आमकां आतां वेगवेगळी फॉर्मूय भरपाचो टायम येयलेलो आसा. आतां तोरशात आमी तुमी म्हणटले 3 कॉन्स्टिट्युएन्सी आसा आमच्या हितून. आमी हरमल आणि धारगळीत आम्ही मॅचर जावंक ना. कित्याक थंयसर दोनूय वाटे पार्शा आनी बाकीचे एरिया ते धारगळीत आसा. तशीच कोरगांव हरमल केरी पाले ही एरिया आसा थंय आमकां कन्फ्युजन नाका. पण तोरशा सारखे कॉन्स्टिट्युएन्सीत सगळ्यात व्हडलो प्रोजेक्ट म्हणजे एअरपोर्ट येता. सगळ्यात व्हडलो बेनिफीट म्हणजे एअरपोर्टामध्ये जे बेनिफिट्स आसात कितें आसात ते ह्या उमेदवारा थ्रू आमकां सगळ्यांक मेळूंक शकतात. म्हणून आमी तोरशे गांव निवडला आणि म्हाका खात्री आसा तुम्ही त्याच्यासाठी अहोरात्र प्रयत्न करून 20 तारखेक भरपूर प्रमाणात मतदान जर करतले असो विजय घडयतले की एअरपोर्टा सारख्या जाग्याचेर आमचे नाव मिशन फॉर लोकल जो गजानन गडेकर आसा हेचे नाव थंयसर कोरले जातले आनी तो इतिहास घडयतले. आता एअरपोर्टाचेर इश्यू आसत मेजर पयली म्हणजे टॅक्सीकारांचो. आयज टॅक्सीकार भाव म्हाका दिसता प्रत्येक घरातून खंय ना खंय वाड्याचेर एक दोन टॅक्सी आसात. हे जितले त्रासलेले आसात हेचो विशय जर कोण व्हरूंक शकता तर तो इंडिपेंडंट कॅन्डिडेट व्हरूंक शकता. ताका लागून म्हजें तांकां आव्हान आसा सगळे टॅक्सीकार भावां भयणांक ताच्या फॅमिली तुमी आमकां साथ दिवची जेणे करून जे प्रॉब्लेम आसा टॅक्सीकारांचे हे आमी फुडें व्हरून ते धडास लायतले ते आमी जाता तितलें सोल्युशन करून हाडटले. तशेंच एम्प्लॉयमेंट रिलेटेड आयज जर एअरपोर्टाचेर खरो प्रॉब्लेम आसा आमच्या भुरग्यांचो एम्प्लॉयमेंट. आमी आतां जायत्या गांवांनी वयता सगळी कडेन प्रॉब्लेम आहा तो जॉब म्हाज्या भुरग्याक जॉब पयसर आनी कांय ना. खरो तेजो गॉडफादर कोण ना. पण जेन्ना एक मिशनाचो जो एक उमेदवार एअरपोर्टाचेर आमच्या जॉबा संदर्भात त्यो बाकीचे बरेचशे कितें कितें आसात वस्तू तेंच्यासाठी आमी बिंदास उलोवंक शकतात.
आता तुमकां आनी एक महत्वाची गोष्ट लँड आमी एअरपोर्ट घेतलो लँड मेजर लोक आसात त्यांना अजूनही पैसे मिळूंक ना ह्यो मेजर प्रॉब्लेम आसा आणि कोण त्याचो आवाज करिना कित्याक सगळे पक्ष खंय ना खंय बांधिलकी आसा आसतले पण मिशन फॉर लोकल तर हांव तुमकां आतां सांगता की त्या पैशांचे जाता तितले बेगीन आमच्या लोकांक मेळचे आनी तेजे बेनिफिट्स मेळचे त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतले आनी तेका लागून आमकां जगी म्हणजे गजानन गडेकरा सारको उमेदवार निवडून हाडण्याची गरज आसा आयज हायवेची कितें वायट जालें ती सांगपा जाय तोरशा सारख्या गावात किंवा खंयचे म्हणजे उगवेशन स्टार्ट जाता तांकां एक वर्द मारपाक 4 किलोमीटर टर्न मारचे पडटा ही परिस्थिती आसा कोणी केली कितें केली खबर ना पण आमच्या लक्षात आसा तेचेर आमी तें सोल्युशन हाडटले सगळ्यात महत्वाचे म्हणजे सध्या ओमकार हत्ती सगळी कडेन फेमस जाला फाटल्या दिसांनी कितले जाणांक त्रास दिले सांगपाचे हे ना कामोशा सारख्या गावात उगवे सारख्या गावात आणि इवन फकीर पाट्या सगळ्या कडेन लोक बरें सांगिना हत्तीन त्रास केला असो पण बरी जशी हानी जाली ती सरकार दरबारी तेची तशी जाय तशी मदत पावना आणि आता तो परत हत्ती येईल आणि परत कितले त्रास जातले खबर ना असले विषय जर आमकां फुडें व्हरपाक जाय जाल्यार आमकां इंडिपेंडंट कॅन्डिडेट जाय आनी त्याच्यासाठी आमच्यासाठी गदी म्हणजे गजानन गडेकर आसतलो आणि हे पूर्ण आम्ही करतले आता सगळ्यात मुख्य काम आसा आता आमकां पळय कोणाचेर विरोध करून फायदो ना कोण असो तेणी कशें केलें अशें केलें म्हणजे आमी कितें करतले आमी मिशन फॉर लोकल हेंचे आमचें ध्येय कितें आसा पयलो म्हणजे सगळ्यात व्हडलो ध्येय आसा आमच्या भुरग्यांचें प्रत्येक घराघरांतून डेव्हलपमेंट म्हणजे एम्प्लॉयमेंट जे जॉब्स असतात त्याच्यासाठी प्रयत्न करणे आणि ह्याच्यातून हांव खात्री दिता की आम्ही ते करतले आम्ही ह्या फाटल्या 4 वर्षांत बरेचशे नोकरी दिवपाचो प्रयत्न केले लोकांक लायले सुद्धा असतात सो ते एक आमचे ध्येय असलेले तसेच आता एअरपोर्टात खरे म्हणजे जो आता ऑलरेडी झाला ही सिंगल फेज झाल्या अजून 2-3 फेसी उरल्यात अजून खरे म्हणजे आमकां जाय ते अजून पेडणेकरांक मेळूंक ना पण ह्यो जर उमेदवार आणि जर 27 उमेदवार जो आमचो पेडणेकर आसात म्हणजे पेडण्याची आपुलकी असणारे मनीस असतात जाल्यार ते सुद्धा आम्ही काम करू शकतले पण ही सुरुवात आम्ही जी सेमी फायनल आसा ती आमच्या गदी गडेकराच्या नावान इंडिपेंडंट कॅन्डिडेटच्या नावान सुरुवात करूया तसेच रवींद्र भवनासारखी जी गोष्ट आमच्या पेडणेकरांक जाय खरे म्हणजे आम्ही सांगून फायदो ना रवींद्र भवनासाठी जागा घेतल्या सगळे कितें कितें केलं पण आमकां रवींद्र भवन ना आज आयुष हॉस्पिटल आसा आमच्या भुरग्यांक जॉब ना खूप कितें कितें विषय आसात ह्या सगळ्या विशयांक चालना दिवपासाठी तुमच्या प्रत्येकाची गरज आसा प्रत्येक स्पेशली महिला वर्गांक हांव रिक्वेस्ट करता तुम्ही जर घराघरासून जर कितें घडयशात जाल्यार 4 माणसां घडयतले 4 मतदान घडयतले आणि शेजाऱ्यांकय सांगून तुम्ही खूप मतदान करू शकता म्हणजे जे स्पेशली युवक वर्ग आसा त्यांच्याकडे खूप आशा आसा कित्याक जे कितें आमी करूंक सोदता ते युवकांसाठी करू शकता सो युवकांनी तितलेच बऱ्या नेटान आमकां साथ दिवची आणि तशेंच जे आमचे स्पेशली ओल्ड आसात म्हणजे जाणकार आसात ओल्ड म्हणा शकता तुमी जाणकार जे आसात जे खरे म्हणजे त्यांच्या राजकारणाचो खूप अनुभव आसा त्यांच्यानी राजकारण कितें जळून पयलेलें आसा बरे वायट दीस आसात म्हाका तेंच्याकडे एक प्रार्थना करपाची आसा की त्यांच्यानी आमचे लक्ष दिवचे आणि आपल्या भुरग्या बाळांक आपल्या फॅमिलीक आमच्या सगळे जोडून घेवचे जेणे करून मिशन फॉर लोकल हे प्रत्येक घराघरांत पावचे आणि तेचे कार्य सगळ्या घरांनी पावचे टायम खूप कमी आसा तरी मी तुमचो खूप टायम घेतला खरें म्हणजे हांव सगळ्यांक परत एकदा मनापासून धन्यवाद म्हणटा आणि आमचो गजानन गडेकर जो आम्ही गजी म्हणटा तेका तो उमेदवार तुम्ही हाडटले मी सगळ्यांच्या वतीन आशा धरता आणि आशा आसा की गदी हो आमचो फुडलो उमेदवार निवडून येतलो सगळ्यांनी आपापल्या कार्यात दाखयतले देव बरें करूं धन्यवाद चला देऊया त्यांच्या हाती सत्ता ज्यांची आहे स्वच्छ नीतिमत्ता चला देऊया त्यांच्या हाती सत्ता ज्यांच्या आहे स्वच्छ नीतिमत्ता आता प्रत्येक ध्येय विकासाचा गाठायचा प्रत्येक पाऊल जनतेसाठी टाकायचा सगळ्या वडल्याक आणि भाव भयणांक माझो नमस्कार हांव सेजल गजानन गडेकर तुमच्या मुखार आज एक चली आणि कार्यकर्ता म्हणून उलयता म्हजो डॅडी आयज उमेदवारी अर्ज करता
सावरकरच्या नेतृत्वाखाली सदाच तुमच्या खातीर वावर करतो. तर तुम्ही सगळी ताका वळखतात, पूण हांवें ताका घरांतल्यान पळयला. तो रात असो वा दीस, ताच्या काळजात फक्त एकूच गजाल, म्हज्या लोकांचे आणि म्हज्या गांवाचे काम कशें जावचें. तुमकां गरज आसल्यार तो तुमच्या फोनाची वाट पळयचो ना, तो स्वताच वचून तुमचे काम करतलो. आणि हांव फक्त एक गजाल सांगता, ती म्हटल्यार हांव आयज एक चली म्हणून तुमच्या मुखार उबी आसा आणि तुम्ही तांचो विश्वास तोडचो न्हय आणि तुम्ही बहुमत म्हज्या डॅडीक दिवचे. धन्यवाद. देव बरें करूं. सगळ्यांना नमस्कार. मिशन फॉर लोकलचे सर्वा राजन भाई कोरगावकर, तसेच मॅडम कोरगावकर यांका नमस्कार करतात. तसेच आज तुम्ही माझ्या मतदारसंघातले बंधू आणि भगिनी, आई आणि बाबांनो, आज मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थिती लायल्या, त्याबद्दल तुमचे मी मना काळजातल्यान अभिनंदन करतो. तर आज मी हो तुमच्या समोर उभो आसा, हो एक मी तुमचो पेडणेकार आसय, तुमच्या घरातलो एक सदस्य आसय. आज म्हाका तुम्ही सगळ्यांनी, माझ्या कार्यकर्त्यांनी, माझ्या मतदारसंघाने म्हाका आग्रह केला आणि म्हाका आज पुढे काढला. आज तुमची बघा उपस्थिती बघून मी खूप 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 धन्य झालो आणि तुमची जी ही उपस्थिती बघून आज म्हाका कळला झेंडो हो आमचोच फडकतलो. कोरगावकर भाई लागान आज तुमकां विनंती करतात, तांकां लागून एक जोरान ताळयो जावनी. तसेच मी आज तुमकां फुल एश्युरन्स दिता. आज एक मी मिशन फॉर लोकलच्या वतीने एक अपक्ष उमेदवार म्हणून म्हाका आज जाहीर केलो आणि आज तुमकां मी सगळ्यांक सांगूंक शकता, जे आमचे काही समस्या, मी डोर टू डोर, घर घर चलो अभियान प्रत्येकाच्या दारात गेलो तेव्हा कितके तरी समस्या आहात. खूप समस्या लोकांनी सांगले, बाबा असे न्हू, असे हे जावंक जाय ते जाय, अजून हांगा उदक ना, रस्ते ना, खूप सगळे समस्या आहात. तो आज तुमच्या सगळ्यांच्या बळार, तुमच्या ताकदीर जर म्हाका तुम्ही निवडून दिल्यात आणि म्हाका फुल कॉन्फिडन्स आसा, फुल खात्री आसा, आज तुम्ही जो क्राऊड केला, तुम्ही आज म्हाका खरोच निवडून दिताला, घरपोच मतांनी निवडून दिताला, हे आज म्हाका दिसान येयला. तेव्हा हे जे काही प्रश्न आसा, लोकांचे जे समस्या आहात, हे समस्या मी सरकार दरबारी मांडटलो, कारण मी अपक्ष आसय. तुमकां मी परत एकदा आश्वासन दिता, सगळे सरकारी दरबारी मांडून तुमचे हे प्रश्न सॉल्व करतलो. तसेच माझे टॅक्सी बांधव आसा, मी सुद्धा एक ब्लू कॅब टॅक्सीचो एक मेंबर आसाय. आज एअरपोर्टार जो काय चल्ला, आमकां खंयसरच त्या टॅक्सीकारांक हे ना, तांकांय मी न्याय दितलो. म्हाजो प्रयत्न आसतलो. म्हाका जास्त बोलपाक सर हे ना, टायम ना, ताका लागून मी तुमचे सगळ्यांचे आभार मानताय. तुमचो सगळ्यांचो ऋणी आसतलो. तुमकां देव बरें करूं म्हणटा. सगळ्यात पयली हडफडा हांगासर जी एक भीषण अशी दुर्घटना जाली आणि त्या दुर्घटनेत 25 जणांचो जीव गेलो. त्या मृत लोकांच्या कुटुंबियाप्रती आमच्यो भावना व्यक्त करत असताना त्या घटनेच्या प्रती दुःख व्यक्त करता आणि त्यांना श्रद्धांजली वाहता. आजचो दीस हो खूप महत्वाचो, पेडण्या खातीर महत्वाचो आणि सगळ्यात व्हडली गजाल म्हटल्यार म्हाका आयज नतमस्तक जावंसा दिसता तुमच्या समोर, कारण आयज ह्या हॉलांत जो प्रत्येक पेडणेकार हजर आसा तेणी आपल्या स्वाभिमानाची आयज वळख करून दिल्ली आसा. एकीकडे सरकार आणि सरकारचो पक्ष आणि दुसरीकडे बाबू आजगावकर
या दोघे जणांच्या भयात अजिबात किंमत दी नसताना आज तुम्ही स्वाभिमानी पेडणेकर होणार असं लक्षात लावलं. आज ज्या पद्धतीने पेडण्यात वेगवेगळ्या घडामोडी घडतात ते बघल्या उपरांत असा दिसता की आमच्या पेडणेकरांचा स्वाभिमान असा काय स्वप्न, पण आज तुम्ही दाखवून दिल्या की पेडणेकरांचा स्वाभिमान जिवंत असा आणि तो जिवंत उरतो. खंयच्या बऱ्या कार्याची सुरुवात ही आम्ही गणपतीची प्रार्थना करून करतो, गणेश पूजन करून करतो. आज पेडणेच्या भवितव्याची सुरुवात, तुमच्या भुरग्यांच्या भवितव्याची सुरुवात आणि पेडणेकरांचा भवितव्य सांभाळपाक लागान आज ह्या जिल्हा पंचायत निवडणुकीचो हो क्षण येल्लो असा. आणि या क्षणात मिशन फॉर लोकल तर्फे जो अपक्ष उमेदवार तुम्ही आणि आम्ही दवरला आणि कोणाचेर आम्ही आणि कोणी आमचे हो उमेदवार लादू ना, हो उमेदवार आमचो, तुमचो आणि आमचो, कोणाचे लादलेला उमेदवार. तर याच पेडणेच्या उज्ज्वल भवितव्याची ही चांगली सुरुवात करता असताना आमच्या उमेदवाराचा नाव आहे गजानन असा, गजी असा. आणि या गजाननाला निवडून देऊन आम्ही या पेडणेच्या उज्ज्वल भवितव्याची श्री गणेशा करून जाईल आणि तेथून तुमका प्रत्येकाक तुमचं वाटो हो दाखवचं पडतो. आज बहुसंख्येन होय लोक असा हो रिपोर्ट पावलाय असलो की कितको लोक असा कदाचित त्या खातीर लाईटाय गेल्ली असतली, पण लाईटीचेर जे गजाली चलतात ते निर्जीव असतं. लाईट गेली म्हणून या सजीव स्वाभिमानी पेडणेकरांना कोण वगी करू शकना आणि त्या कळ्या उपरांत परत लाईट येयली. आमका गजानन उर्फ गजी गडेकर हेका निवडून हाडलो. पेडणेकरांचो उमेदवार म्हणून आज तो या जिल्हा पंचायत निवडणुकीत उभो असा. फाटली 4-4.5 वर्षा मिशन फॉर लोकल तर्फे राजन कोरगावकर आणि त्यांची पुराय टीम ज्या पद्धतीने काम करता, आपलो गेल्या विधानसभा निवडणुकीतलो पराभव विसरान पेडणेकरा खातीर जो पूर्णपणे झोकून काम करता त्याची पावती आमच्या जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीतून दिसाक जाईल. आणि त्या खातीर तुमका आमका प्रत्येकाक काम करून पेडणेकरांचो स्वाभिमान अख्ख्या गोंयाक दाखवून दिलो. आम्ही जर तो दाखवून दिलो त्याला हो स्वाभिमान, या स्वाभिमानाची ज्योत जी पेडणेसून सुरू झाल्या ती काणकोण करत पावतली ह्या तुम्ही लक्षात घ्या. तुमच्या समोर खूप आमिषा येतली, तुमच्या समोर खूप प्रेशर येतले. कसल्याच आमिषान कसल्याच प्रेशराक बळी पडा नका. आम्ही ठरयला आमचो उमेदवार गजानन गडेकर आणि आम्ही तेकाच मत दिलो. या निमणे वरे ठाम दौरा खैसार येलेल्या वक्त्यांनी सगळ्या पद्धतीने हे गोष्टी सांगलेल्या असत. शशी महालेन बऱ्यापैकी हो विषय मांडलेलो असा. आज पेडणेकर म्हणजे लाचार, पेडणेकराक आम्ही कसे खेळू शकतो अशी जी मानसिकता काही लोकांची झालेली असा ती मानसिकता आमका पुसून उडोवपाची असा. एक लक्षात दवरा, निवडणुकीचो काळ जेव्हा येता त्या निवडणुकीच्या काळात मतदार हो राजा असता. आज आम्ही राजा असू आणि राजा कसे रवा आणि राजा कसे या गजानन गडेकराक निवडून देऊन हो राजाचो प्रतिनिधी म्हणून त्याला निवडून हाडा. कोणतरी उमेदवार ठरयता आणि मग हयलो लोकांक सांगता हो तुमचो उमेदवार एका मत दिया, आमच्याकडे ताकद चलचलना. हो उमेदवार आम्ही ठरयलो असा, आमचो उमेदवार आमच्या मातयेतलो उमेदवार, तुमच्या आमच्या बऱ्या वाईटाक पावपी उमेदवार, कायम तुमच्या आमच्या बऱ्या वाईटाक धावपी उमेदवार. आणि अशा उमेदवाराक आम्ही निवडून जेव्हा दितलो तेव्हाच खऱ्या अर्थान आमचो स्वाभिमान आम्ही अख्ख्या गोंयाक दाखवून दितलो. हो वेळ भाषण करपाचो न्हू, फुडले 15 दीस तुमका काम करपाक जाय. स्पेशली जे महिला भगिनी असर असत तुमचे सगळा भवितव्य असा. कारण काय राजकीय पक्षाक आणि काय राजकीय फुडाऱ्यांक दिसता की सगळी बायला आपल्या वांगडा असत. बायला काहीतरी असा केला का बायला सगळी फिरतली. ह्या फिरपाचा फिरपी जे असत ते होईना. हे हयसर जे जमलेले असत ते फिरणाऱ्या जागेर हाडपी असत आणि आम्ही 20 तारखेक मतदान करून दाखवून दितलो. पेटेचे विषय खूप असत, त्याच्या खातीर फुडलो मोठो काळ असा. विधानसभेचे निवडणुकी येवपाचे असत त्यावेळेला आम्ही त्याचे डिस्कशन करूया. जसा राजन कोरगावकर सरान सांगला की भरपाई 200 कोटी रुपया आमचे घेऊन हो सरकार बसला आणि 200 कोटी रुपया सरकारकडे असत आणि आमचे लोक तळमळतात.
आमचे पिढ्यो गेलो, ज्या पिढ्यांनी गाव बसयले, ज्या पिढ्यांनी गाव स्थापन केले, त्यांना तुमका अधिकार दिवपाक टाइम ना. पण फाटली 25 वर्सां हो येऊन सरकारी जमनीनी आणि कोमनीदार जमनीनी अतिक्रमण करून रावपी लोकांक कायदेशीर मान्यता दिवपाक, कायदे तयार करपाक तुमका येतात. आमच्या लोकांक आमचा अधिकार दिवपाक तुमका कायदे तयार करपाक येणार. कित्याक येणार? कित्याक तर आम्ही सारखे ना. त्याच्या खातीर आम्ही सारखे रावचे पडटले. आम्ही त्यांना भाग करून दिवचा पडटला की तुमका काय करू नये आणि काय करू नका. आज हायवेचो विषय, आयुष हॉस्पिटलाचो विषय, हय कॅसिनो सिटी म्हणून मोठी जुगाराचो अड्डो हाडपाचो आसा. कितके विषय आसत. कोण बोलता, खंयचो पक्ष बोलता. फक्त येयले, पाया पडले आणि वाकले आणि पायार हात लायलो म्हणान मतां दिवपाची चूक करू नका. मतदान करताना सतत विवेकबुद्धी जागृत दवरा आणि सतत विवेकबुद्धीने एकच निश्चय करा की या गजाननांक निवडून हाडून आम्ही पेडण्याच्या भवितव्याची श्री गणेशाकडे करू आणि पेडणेसून एक नवी क्रांती सुरू झाली जी पेडणेसून काणकोणपर्यंत पावली. या निवडणुकीत आमचा उमेदवार अपक्ष असा लक्षात दवरा आणि अपक्ष उमेदवाराक काय आणि 5 दिवसांनी चिन्ह मेळटना. या चिन्ह आम्ही तुमच्यापर्यंत पावोवपाचो योग्य पद्धतीने व्यवस्था करतो. लक्षात दवरा चिन्ह, कारण बाकीच्या पक्षांक ऑलरेडी चिन्ह असतात त्यामुळे ते आपले चिन्ह घेऊन प्रचार करतात. आमका आता चिन्ह मेळटना, त्या चिन्ह आम्ही तुमच्यापर्यंत पावयतलो. त्या भायर तुम्ही प्रत्येकाक तुमचे सोयरे, तुमचे शेजारी, तुमचे जे जे कोण असतले ओळखीचे त्या सगळ्यांक तुम्ही गजानन गडेकर हेका मतदान करपाक लावून जाया. आणि गजानन गडेकराक मतदान म्हणजे आमच्या स्वाभिमानाक मतदान ह्या तुम्ही लक्षात दवरा. ही लढाई ही पेडणेच्या अस्तित्वाची लढाई आहे. काय लोकांक दिसता की पेडणेकरांक आम्ही बोलसान घातल्या म्हणा. पेडणेकर कोणाच्या बोलसान रोवपी पेडणेकर न्हू. पेडणेकरांनी या गोंयांत एक इतिहास रचलेला असा. ह्याच्या पयलीं मी तुमका ह्याच्या पयलीं सांगलेला असा. सगळ्यात व्हडलो उद्योजक आणि सगळ्या व्हडल्या भाटकाराक सुद्धा निवडणुकीत पराभूत करपी हो पेडणेकर. त्यामुळे पेडणेकरांचो स्वाभिमान जिवंत दवरप ही तुमची जबाबदारी. तुमची म्हणजे आमची. मी पेडणेकर ही आमची जबाबदारी आणि ती आम्ही निभवून जाईल. ही निवडणूक आमच्या प्रतिष्ठेची निवडणूक असा. ही निवडणूक आमच्या स्वाभिमानाची निवडणूक असा. या निवडणुकीच्या निकालात आमचो स्वाभिमान आम्ही दाखवून दितलो. तुमका जर दिसता आमचो स्वाभिमान जर आमका ठाण दवरपाचो असा जाल्यार ती चूक आम्ही या फावटी अजिबात करचो ना. या तुम्ही लक्षात दवरा. आज हयसर जे उपस्थित असत त्या लोकांचे सगळा अवलंबून असा. तुम्ही कशा पद्धतीने या निवडणुकीत दुसऱ्या लोकांना कन्व्हिन्स करतल्यात आणि कशा पद्धतीने या निवडणुकीत आमच्या गती निवडून हाडटल्यात याचो सगळ्यांनी तुम्ही विचार करचो पडटलो. आणि एक निर्धार करूया की जिल्हा पंचायत निवडणुकीत तोरशे मतदारसंघातून आमचो उमेदवार गजानन उर्फ गजी गडेकर हो निश्चितपणे विजयी जातलो आणि आम्ही विजयी करतो. आणि या विजयाची ललकारी आम्ही आता या पेडणे शेतकरी सोसायटीच्या ह्या भागातून दिलो. म्हणा गजानन गडेकर यांचा, गजानन गडेकर यांचा. सगळ्यांनी हात वर करा, दोन हात. जसं मुख्यमंत्री लोकांना सांगता तसं तुम्ही करा, आम्ही सांगतो. गजानन गजी गडेकर याचा विजय म्हणजे पेडण्याच्या स्वाभिमानाचा विजय, पेडण्याच्या आत्मसन्मानाचा विजय. धन्यवाद.